नमस्कार. सुशासनाच्या मूल्यांना बळ देणाऱ्या या महत्त्वपूर्ण आता वर्किंग एन्व्हायरमेंट जे आहे आमच्या कार्यालयाचा एकदम सुरळीत झालेला आहे. आम्ही त्याला सॉर्ट केलं, त्याला जसे गठ्ठे पद्धती आहे त्याच्यात आम्ही त्याला सॉर्टिंग करून जतन केलं. त्याच्यानंतर त्याचा स्कॅन याची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. अभिमुख, पारदर्शक, जबाबदार आणि कार्यक्षम प्रशासन व्यवस्था अधिक बळकट करणे हा आहे. शासनाच्या विविध योजना व सेवा सामान्य नागरिकांपर्यंत सुलभपणे, वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी व नाविन्यपूर्ण उपक्रम अभिलेखांचे व्यवस्थापन करताना पिण्याच्या पाण्याचे आणि मग ती एखाद्या धरणाची मोजणी भूसंपादनाची एअरपोर्टवर भूमिविलेखन खात्याकडे येत असतात. तर यामध्ये यावर्षी पाऊस हा फार मोठ्या प्रमाणावर झाला होता, परतीचा पाऊसही फार मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे मोजणीच्या तारखा या जेव्हा ही ई ऑफिस आमचा आता ही पहिलाच आहे आणि आम्ही कुठलाही प्रकरण ऑफलाईन मोजणी करण्याचा सुट्टीचा दिवस असताना आणि ज्याच्याशी संबंधित सगळे काय आहे की जर अधिकाऱ्याला आपल्या कर्मचाऱ्यांना वाटलं की आपण कोणत्या जरी पदावर आता इथे कार्यरत असलो तरी बेसिक आपण सगळे लोकसेवक आहोत. आपण लोकांची सेवा करण्यासाठी ते पद धारण केलेलं आहे आणि आपलं कार्यालय हे लोकांच्या सेवेसाठीच आहे. त्याच्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी लोकांना अधिकाधिक सोप्या पद्धतीने त्यांची माहिती कशी मिळेल, आपल्या कामामध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता कशी असेल, प्रामाणिकपणा कसा असेल, दिलेल्या वेळी आपण उपलब्ध असणं पाहिजे, ऑफिसच्या वेळेमध्ये आपण आपल्या ऑफिसचे कामं झाले पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठीचे अजूनचे अतिरिक्त टूल्स म्हणजे आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर जे काही कार्यालयाने स्वतः डिव्हाइस केलेले आहेत, डेव्हलप केलेले आहेत, काही शासनामार्फतचे सॉफ्टवेअर आपण वापरतो. तर या सगळ्यांचा वापराचा अंतिम ध्येय हेच आहे की आपण लोकांची कामं लोकांच्या प्रती पारदर्शकतेने, वेळेत आणि योग्य ते मूल्य आकारून आपण त्यांना उपलब्ध करून देणे. या सगळ्याचा एक सार म्हणजे हे आपण आता जे काही प्रेझेंटेशन्स पाहिली तो हा लोकशाही किंवा आपल्या सुशासन सप्ताहाच्या निमित्तानं आपण हे पाहिलं. आपण हे सगळेजण करू शकतो. प्रत्येक जणांनी हे जर मनात ठरवलं की मी माझ्या पद्धतीनं माझ्या काम जे काही माझ्याकडचं काम आहे ते मी व्यवस्थित करीन, माझ्याकडे वाटलं पाहिजे की माझ्याकडनं कुठली पेंडन्सी राहणार नाही. तर या निमित्तानं आपल्या सगळ्यांना जे काही वेगवेगळे विभाग वेगवेगळे उपक्रम करतायत त्याची आपल्याला माहिती घेता येईल. याच्यातनं पण आपण काही स्फूर्ती घेऊन आपल्या विभागामार्फत मध्ये पण आपण अशा प्रकारे काम करू शकू. आणि हा केवळ काही एखाद्या आठवड्याभराचा हा विषय नाही. त्यांनी जे आज आपल्याला सादरीकरण केलं त्याच्या मागे त्यांची वर्षभराची वगैरे मेहनत. सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात इफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन इज द बॅक. अकोला यांच्यातर्फे किमान कनिष्ठ अभियंता. आमचा आजचा टॉपिक आहे सुशासन आठवडा. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला कार्यकारी अभियंता कार्यालय सादर केली असे मान्य श्री पाटील साहेब